बघा इथंच दिलंय. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे खुश नाही, मी नाराज आहे. कारण की आज दुःख झालेलं आहे. ते दुःख म्हणजे माझ्या समोरच आहे आणि ते तुम्हाला आता दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ते मी तुम्हाला दाखवून देतो किती दुःख काय झाले. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किती दुःख काय झाले आणि आज मी तुम्हाला सविस्तर दाखवतो. तर गाईज हे बघा, आपल्या स्टुडिओचं हाल कसं झालेलं आहे. हे बघा, हे दिसते ना, झालं शेवगा. शेवगा अख्खा मोडून पडलाय. हे बघा, आणि स्टुडिओचा हाल बघा कसं झालंय. इतक्या मेहनतीने बनवलेला स्टुडिओ आज मोडला. गाईज किती कष्ट केले ते आपण तो बनायला, आणि आज त्याचं फळ बघा असं भेटलंय. कधी मी स्वप्नाचा विचार केला नव्हता की हे असं मोडन म्हणून, पण हे इथून मोडलंय. सांगतानीच मला वाईट वाटतंय की आता बघून सुद्धा, कारण की मी उन्हातानाचं लाकडं आणली होती, हे केलं तर ते नेटचं कापड ते पण फाटलं. हे इथून इतकं हे केलं तर साडी फाटली, आणि आज असं भेटलं फळ. आता कोणतंच लाकूड ठेवून जमणार नाही, कारण तुम्हीच बघा हे निममध्ये पडलेलं आहे. बरं झालं पत्र्या वगैरे नाही गेलं, त्याच्यामुळे सगळे लाकडं काढावं लागतील, सगळे A to Z लाकडं. लय वाईट वाटतंय. जाऊ द्या काही वेळ न घालता मी आपली काढून घेतो लाकडं. पहिली बाहेर काढतो आणि मग लाकडं काढायला सुरुवात करीतो. तर गाईज आता बाहेर काढले, आपले लाकडं सोडून घेतो आपण. तर गाईज आता एक सोडीत चाललंय. एवढा पट्टा मोकळा झालाय, अजून एवढं राहिलंय. तेवढं सगळं मोकळं करायचं. माझं आणि चाललंय की कागद काढून घेता येईल. हे कागद फाटणार नाही, लाकडात काही होऊ, पण कागद काढून घेता येईल. हे काही होणार नाही कागद. तर गाईज आता बघा सगळं सोडून झालंय. मग खांदा दुखायला लागला, ते लाकूड उचललं तर लय बेकार झालं. आता सगळे लाकडं सोडून घेतो. बघा इथंच झालंय.
काही आता सगळं सोडलंय, फक्त हे सोडलं का अख्खं पाडणार, अख्खं एवढं सोडलं. आता तुम्ही फक्त बघत राहा. हा बाई, हे हाणावं लागणार नाही ते कागद फटन. ते लाकडं नीट टाकतो ना. तर काही आता सगळं झालंय, पण आता हे कुठं टाकायचं मला माहित नाही, त्याच्यामुळे मी आज ठेवलंय. आणि त्याला पाला ना मी शिळी आणून चारे त्याच्या. आता ही चरण तर गाईज टाकू का? तर सगळं झालंय बरं का. थांबा. हा तर गाईज आता फायनली तुम्ही आपल्या स्टुडिओचे हाल बघू शकता कसे झाले. तर सगळे लाकडं शिळी पाला खाते. एवढं मोठं शेवरीचं झाड होतं आणि आपला स्टुडिओ राहिले काही अख्खं मोडलं. एकल्यानेच लाकडं आणले होते आणि एकल्यानेच तोडले, पण म्हणजे इथं उभा केली ती मॅच केले. बघा जागा कशी सुन्नी सुन्नी वाटते, कसं तिथं काहीतरी होतं आपलं घर असं वाटत होतं ना. आता सगळंच गेलं बघा, लईच बुच्च झालं. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी पुन्हा एकदा स्टुडिओ बनवू का नको. आता हे होतं गेलाच इथून बघा किती आलं की बसायला जागा होत होती, पण आता जागा नाही, काहीच नाही. जाऊ दे तर काहीच. पण तुम्ही नक्की सांगा बरं का बनायचं आहे की नाही. ह्या कागोदर मी ते काढून ठेवलं आहे. इकडं लाकडं पण येतं. तुम्ही जर काही तुमचं म्हणणं असेल तर मग मी अजून याच्यापेक्षा चांगला बनवेन. मी बनायचा प्रयत्न करेन तुमचं म्हणणं असेल तर. नसलं तर काय जाऊ द्या, मग काय तर जाऊ द्या काहीच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. आता काही इथं बसून एवढंच बघत बसतो. शी रथी आणि इथं आपला स्टुडिओ होता.